अवघ्या 2-3 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जी काही सत्तारूढ देशातल्या सत्तारूढ पक्षाची जी काही महाराष्ट्रात स्थिती झाली त्या पार्श्वभूमीवर तो अर्थसंकल्प आलेला आहे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे लोकांना खुश करणं किंवा काही समाजातले विशिष्ट घटक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी देणं वगैरे असं एक ठळकपणे या अर्थसंकल्पात दिसतंय. शिवराज सिंग चौहान यांचं एक वजन भारतीय जनता पक्षामध्ये वाढल्यासारखं झालं आणि त्यांच्याकडे एक असं बघितलं जातं की ह्या स्कीम्स यांनी आणल्या ह्याच्यामुळे यश मिळालं. त्यामुळे हे भाजपने डिक्टेट केलेलं आहे, अजित पवारांची आयडिया नसावी असं एक मला वाटतंय. त्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं नाव दिलेलं आहे आणि ही कल्पना मुळात अजित पवारांची नाही तर ती मध्य प्रदेशातून घेतलेली हे अगदी ऑब्व्हियस. कुठलाही पक्ष सत्तेवर असो, सरकारी यंत्रणेचं असंच हे असतं की आपल्याला कसं कॉम्पेन्सेशन कमीत कमी द्यावं लागावं, कारण त्यांचा आर्थिक डोलारा त्यांना सांभाळायचा असतो. त्यांना तो काही म्हणजे त्यांचे पगार, पेन्शन्स, बाकीच्या सगळ्या गोष्टी, इतर खर्च, विकासाची कामं सगळ्यासाठी पैसे लागतात. म्हणजे आपण आधी बघायचो की रुपया असा जाणार आणि रुपया असा येणार असं यायचं, पण इथे फक्त रुपया जाणार ह्याच्याविषयीची जास्त चर्चा झालेली दिसते. रुपया येणार कसा हे दिसत नाही आहे ह्या अर्थसंकल्पामध्ये. कर्ज किती वाढतंय वगैरे हे आपण जरी म्हटलं की ते 7.7 लाख करोडपर्यंत गेलेलं आहे, 7.7 लाख कोटीपर्यंत गेलेलं आहे, तरी त्याच्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं जे म्हणणं आहे ते पण आपण इथे मांडलं पाहिजे. ते असं आहे की ओव्हरऑल देशाच्या ह्याच्यामध्ये तुमच्या GDPच्या 25% तुम्ही कर्जाचं हे घेऊ शकता. 25% ते नॉर्मल असतं. म्हणजे आम्ही 25% लिमिट आहे तर आम्ही 20सुद्धा क्रॉस केलेलं नाही. त्यामुळे हे लेजिटिमेट आहे. कर्ज घेणं हा काही वाईट भाग नाही आहे. आपण ते विकासाच्या कामांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी करतो आहे वगैरे वगैरे. पण आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती दुर्दैवानी आहे की मुख्यमंत्री आणि काही मंत्री ठराविक काय उद्योग खात्याचे मंत्री किंवा ते जे बदलले की आधीच्या इन्व्हेस्टमेंट अर्धी करून उरलेली अर्धी करतो आहे अशा स्टेजला जो माणूस असतो, जो स्वित्झर्लंडमध्ये बसला असेल, लंडनमध्ये बसला असेल, कुठे बसला असेल, तो बघतो की अरे हे गव्हर्नमेंट बदललं, हे आपल्याला परत जाऊन निगोशिएट करायला लागणार की काय, आणि ते बऱ्याच वेळा करावं लागतं. महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडण्यात आला. खूप साऱ्या योजनांचा पाऊस या अर्थसंकल्पामध्ये पडलेला आपल्याला दिसून येतोय. आज आपण या संपूर्ण अर्थसंकल्प जो आहे याचं विश्लेषण करणार आहोत आणि यासाठी आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून चांदावरकर सर आलेले आहेत. आणि चांदावरकर सर हे एक राजकीय विश्लेषक तर आहेतच, यासोबतच आर्थिक घडामोडी संदर्भातला आणि अर्थसंकल्पातला त्यांचा गाढा अभ्यास आहे. म्हणून आज आपल्या स्टुडिओमध्ये चांदावरकर सर आहेत जे या अर्थसंकल्पाचं विश्लेषण आपल्याला करून देणार आहेत. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. तर सर, हा जो अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाकडे एक पत्रकार म्हणून आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून तुम्ही नेमकं कसं पाहता? याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. पहिलं असं आहे की दरवर्षी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जो असतो त्यापेक्षा यावेळचा वेगळा का आहे, पहिला भाग आहे. वेगळा आहे हे सगळ्यांना दिसतंय, तो तसा वेगळा का आहे हा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं तो वेगळा अशासाठी आहे की विधानसभेची पुढची निवडणूक होण्याच्या फक्त 3 महिने आधी असा आलेला हा अर्थसंकल्प आहे आणि क्लिअर आहे की अवघ्या 2-3 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जी काही देशातल्या सत्तारूढ पक्षाची जी काही महाराष्ट्रात स्थिती झाली त्या पार्श्वभूमीवर तो अर्थसंकल्प आलेला आहे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे लोकांना खुश करणं किंवा काही समाजातले विशिष्ट घटक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी देणं वगैरे असं एक ठळकपणे या अर्थसंकल्पात दिसतंय, जे की दरवर्षीपेक्षा वेगळं आहे. दुसरा भाग त्यातला असा आहे की राज्याची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे 2-3 दशकापासून तुम्ही बघा, महाराष्ट्र हे एक नंबर 1चं राज्य राहिलेलं आहे, आर्थिकदृष्ट्या खूप आघाडीवर राहिलेलं आहे वगैरे वगैरे. तर गेल्या काही वर्षात त्याची ती स्थिती खाली खाली जाणं वगैरे ही जी परिस्थिती झालेली आहे, विशेषतः दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम म्हणा किंवा कर्ज राज्यावरचं या बाबतीत म्हणा, ह्या सगळ्या ही सगळी जी आर्थिक परिस्थिती आहे त्या बॅकग्राऊंडवर ह्या अर्थसंकल्पाकडे आपण जर बघितलं तो दुसरा आर्थिक भाग येतो. म्हणजे थोडक्यात पहिला भाग राजकीय, दुसरा भाग आर्थिक स्थिती हा येतो आणि तिसरा भाग असा आहे की इम्प्लिमेंटेशन जे काही होतं आहे आता सगळ्या योजनांचं त्याच्यासाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहणं हा एक भाग सगळ्याच राज्यांमध्ये खूप जास्त झालेला आहे. विशेषतः तो अशामुळे झालेला आहे की GST रेजिम जेव्हा आलं 2017च्या एंडला, GST रेजिम देशात आल्यापासून करांचं जी काय कर आकारणी आहे ती राज्याच्या यंत्रणेकडून होत असली तरी ती सरळ केंद्राकडे जाते GSTच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यामध्ये मग राज्याला त्याचा वाटा मिळतो. त्यामुळे काही जर ठराविक कर सोडले, उदाहरणार्थ स्टॅम्प ड्युटी
किंवा उदाहरणार्थ पेट्रोलवरचा एक्साईज किंवा असे छोटे मोठे इतर काही कर आहेत ते सोडले तर बाकी सगळं उत्पन्न केंद्राकडे जातं आहे आणि केंद्रावर आपण अवलंबून आहोत. ही जी बदललेली परिस्थिती आहे, हे 3 फॅक्टर मला वाटतं या बजेटमध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगावे लागतील की हे आहेत म्हणून. तुम्ही म्हणालात सर, दरडोई उत्पन्नाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दरडोई उत्पन्न जे आहे ते महाराष्ट्राचं कमी झालेलं दिसतंय. म्हणजे सर्वात जास्त टॅक्स कलेक्शन, डायरेक्ट टॅक्स कलेक्शन असो किंवा इनडायरेक्ट टॅक्स कलेक्शन, हे जरी महाराष्ट्रातून जास्त असलं तरीसुद्धा दरडोई उत्पन्न आपल्याला कमी झालेलं दिसतंय. आणि जे छोटे छोटे राज्य आहेत, म्हणजे तेलंगणा घ्या, हरियाणा घ्या, हे राज्य महाराष्ट्राला मागे टाकून आता पुढं गेल्याचं आपल्याला दिसून येतं. अगदी आता आर्थिक पाहणी अहवालात दिसतंय की गुजरातसुद्धा आता पुढं गेलेलं आहे महाराष्ट्राच्या. पहिल्या 5मध्ये महाराष्ट्र होता मागील वर्षापर्यंत, पण आता तो पहिल्या 5मध्ये नाही आहे. तर ह्याच्याविषयी आता काय करेल, म्हणजे सरकार काही पावलं उचलेल का की इतर काही उपाय करायला? हे बघा, त्याची अनेक कारणं आहेत आणि त्याच्या 2 बाजू आहेत. आणि आपल्याला हे माहिती आहे की माजी अर्थमंत्री जे स्वतःसुद्धा अर्थ विषयात अगदी एक्सपर्ट आहेत, ते म्हणजे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, त्यांनी काही आरोप केलेले आहेत याबद्दल की महाराष्ट्र दरडोई उत्पन्नामध्ये 6व्या नंबरवर जाणं, तेलंगणा हे राज्य पहिलं असणं, कर्नाटक दुसरं असणं, मग हरियाणा, गुजरात वगैरे इतर राज्य आहेत आणि मग महाराष्ट्र असणं, ही खूप मोठी पिछेहाट आहे. आता एका अर्थाने बघितलं तर ती पिछेहाट आहे. 2,55,000च्या आसपास दरडोई उत्पन्न वार्षिक आपण धरतोय महाराष्ट्राचं साधारण, तर ते कमी झालेलं आहे. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस, जे स्वतःसुद्धा आर्थिक विषयातले तज्ज्ञ आहेत, स्वतः MBA आहेत आणि त्यांनासुद्धा सगळ्या गोष्टींचा एक आवाका चांगला त्यांचा आहे, त्यांचा डिफेन्स असा आहे की महाराष्ट्राची लोकसंख्या ही 14 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आणि महाराष्ट्राचं ओव्हरऑल भौगोलिक आकार किंवा बाकी सगळं जो तो खूप जास्त मोठा असल्यामुळे राज्यातलं दरडोई उत्पन्न हे डिवाईड केलं जातं आहे एवढ्या सगळ्या लोकसंख्येमध्ये, त्यामुळे ते कमी दिसतं आहे. तेलंगणा हे नवीन राज्य आहे, ते छोटं आहे, त्याच्यामुळे त्याचं दरडोई उत्पन्न जास्त दिसते. पण ह्याच्यामध्ये आर्ग्युमेंटचा भाग हा आहे की नवीन येणारी इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा अन्य क्षेत्रामध्ये होणारा काय रोजगार निर्मिती ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये इतर राज्य पुढे गेली आहे ते आपल्याला नाकारून चालणार नाही. म्हणजे एक आर्ग्युमेंट हे मी मान्य करू शकतो जे फडणवीस यांनी काल विधानभवनाच्या बाहेर मांडलं की आपला आकार मोठा आहे, त्याच्यामुळे लोकसंख्या खूप आहे, म्हणून मग जे काही GDP टोटल आहे तो तेवढा डिवाईड होतो. पण हे पण बघितलं पाहिजे की आपण परदेशात जाऊन जे काही इन्व्हेस्टमेंटच्या घोषणा करतो, राज्य सरकार मुख्यमंत्री म्हणून ते करतात, स्वित्झर्लंडला जाऊन परत आल्यानंतर की 1.5 लाख कोटीचे करार झाले किंवा काय झाले, त्याच्यामधली प्रत्यक्षात इन्व्हेस्टमेंट किती येते आहे आणि ॲक्च्युली त्याचे कारखाने तेवढ्या प्रमाणावर आले आहेत का, याचा एक हिशेब आपण मांडला पाहिजे. याचं कारण MOU केले जातात आणि MOUची घोषणा परत येऊन केली जाते. MOU हा करार असा असतो की तो म्युच्युअल अंडरस्टँडिंग चा करार असतो. त्याच्यामध्ये असं कुठली कंपनी सांगते की आमच्या या 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 अटी आहेत आणि जमीन आम्हाला अशी अशी एवढी हवी आहे, आम्हाला वॉटर सप्लाय हवा आहे, आम्हाला पॉवर सप्लाय हवा आहे, आम्हाला हे डिस्काउंट्स हवेत वगैरे, असं असलं तर आम्ही इतके इतके कोटी किंवा इतके इतके हजार कोटी अमुक ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू आणि हे म्युच्युअली अंडरस्टँडिंग आमचं आहे की MOU आम्ही साईन करतोय की एवढी गुंतवणूक आपण आणू. प्रत्यक्षात ते जेव्हा तसा करार करतात तेव्हा त्या एकाच राज्याशी करतात असं नसतं. ते त्याचवेळी गुजरात गव्हर्नमेंटबरोबरही करार करतात तशाच पद्धतीचा, ते तेलंगणाबरोबरही करतात आणि मग त्यांची टीम पुढच्या 6 महिन्यामध्ये 2दा-3दा येऊन वेगवेगळ्या राज्यांचे दौरे करून तिथले जे अर्थसचिव असतील किंवा इंडस्ट्री म्हणजे उद्योग सचिव असतील किंवा बाकी असतील त्यांच्याबरोबर डिस्कशन करून जिथे त्यांना चांगला डील मिळेल तिथे ते गुंतवणूक देतात. गेल्या काही वर्षात झालेला ट्रेंड असा आहे जो मी बघतोय, त्याच्यात काही कुठला पक्ष जबाबदार आहे असं मी म्हणणार नाही, ओव्हरऑल शासकीय यंत्रणा आपली जी आहे त्याच्यावर अशी एक टीका होते, ते तेवढंच ॲग्रेसिव्ह पद्धतीने ती गुंतवणूक आणण्याचा पाठपुरावा पुढे करू शकलेले नाही आहेत आपली यंत्रणा जी आहे ती शासकीय यंत्रणा. कारण मुंबईला येऊन ते जेव्हा डिस्कशन करते टीम, समजा स्वित्झर्लंडमध्ये करार झाला आहे, कुठले तरी गुंतवणूकदार आहे परदेशी, ते पुढे जेव्हा येतील तेव्हा मुंबईला येऊन ते डिस्कशन करतात, तेव्हा त्यांना जे प्रपोजल दिलं जातं किंवा ज्या ज्या गोष्टी दिल्या जातात, प्रॉमिस केल्या जातात, त्याच्यापेक्षा खूप जास्त अहमदाबादला त्यांना गांधीनगरमध्ये गेल्यावर त्यांना मिळतं किंवा हैदराबादला गेल्यानंतर त्यांना आणखी काहीतरी अट्रॅक्टिव्ह मिळतं, असं होत गेलेलं आहे गेल्या काही वर्षात. त्याच्यामुळे झालं आहे काय की तुम्ही तेलंगणमध्ये येणारी फॉरेन इन्व्हेस्टमेंट बघा, तुम्ही गुजरातमध्ये जाणारी बघा किंवा अगदी उत्तर प्रदेशात सुद्धा, म्हणजे गेल्या काही वर्षात तुम्ही उत्तर प्रदेशात फिनॉमिनल
एअरपोर्ट नवे झालेत किंवा काय झालेत त्यामुळे असेल, अन्य कारणाने असेल, इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं असल्यामुळे असेल, ती तिकडे जाते आहे. त्याच्यामुळे कुठेतरी दरडोई उत्पन्नावर परिणाम झाला आहे. हा सुद्धा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे राज्याचा आकार मोठा आहे, 14.5 कोटी लोकसंख्या आहे, हे ठीक आहे, पण गुंतवणूकसुद्धा तेवढी जास्त प्रमाणात आली आहे का? आता FDIमध्ये आर्ग्युमेंट असं आहे की FDIमध्ये अजूनही महाराष्ट्रात टॉपला आपण इन्व्हेस्टमेंट येते वगैरे वगैरे, पण इतर राज्य ज्या वेगाने पुढे आली आहेत तितका आपला वाढीचा वेग नाही, असं एक आर्थिक पाहणी अहवालामधला निष्कर्ष दिसतोय. सर, तुम्ही दावोसचा आत्ता उल्लेख केला. भरपूर वेळा दावोसला जातात आपल्या इथले मंत्री महोदय, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट येते, पण नंतरच्या काळामध्ये त्याची चर्चा होत नाही. म्हणजे अर्थसंकल्प किंवा आर्थिक पाहणी अहवालात त्याची चर्चा कुठं दिसत नाही आहे. पण अर्थसंकल्पामध्ये फ्रीबीज ज्या योजना आहेत त्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आपल्याला. मग याचे येणाऱ्या काळामध्ये राज्य म्हणून आपण त्याच्याकडे ज्यावेळेस बघू तर त्याचे राजकीय आणि आर्थिक परिणाम काय असू शकतात? कारण की अशी सुद्धा टीका होती आहे की राज्याचं उत्पन्न जे आहे ते आहेच नेमकं 10 रुपयाच्या आसपास आणि खर्च जो आहे तो केला जातोय 20 रुपयाच्या आसपास. मग हे पुढं जाऊन काय होईल? आता साधा हिशेब तुम्ही बघा की या फिस्कल डेफिसिट या बजेटमध्ये राजकोषीय तूट ज्याला आपण म्हणतो ती 1,10,000 कोटीची आहे. ही फार मोठी आहे. नंतर महसुली तूट म्हणजे रेव्हेन्यूमधला डेफिसिट जो आहे दाखवलेला ऑन पेपर, तो जेव्हा एप्रिलमध्ये वोट ऑन अकाउंट घेतलं गेलं होतं, एक इंटरिम जे बजेट मांडलं जातं, निवडणूक होती त्यामुळे केंद्राचं तसं झालं आणि राज्यातही तसं झालं, त्याच्यामध्ये 9,937 कोटीची ती दाखवली गेली होती रेव्हेन्यू डेफिसिट, महसुली तूट. हा रेव्हेन्यू डेफिसिट काल मांडलेल्या बजेटमध्ये ॲक्च्युली 20,000 कोटीपर्यंत गेलेला आहे. आता रेव्हेन्यू हा म्हणजे ॲक्च्युअल फिगर जेव्हा आली तेव्हा आणि सगळं कॅल्क्युलेशन झालं तेव्हा तो 20,000 कोटीचा रेव्हेन्यू डेफिसिट आहे. तर 1,10,000ची तूट एका बाजूला ती ओव्हरऑल फिस्कल डेफिसिट आहे आणि ही 20,000 कोटीची आहे. म्हणजे हा डेफिसिट एवढा आहे की तुम्ही 6,70,000 कोटी का 6,69,000 करोडचं हे बजेट आहे महाराष्ट्राचं. त्याच्यामध्ये एवढा मोठा डेफिसिट हा एक चिंतेची बाब आहे आणि 71,000 कोटींनी ती तूट गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. आता ही फिगर जर तुम्ही लक्षात घेतली तर ह्या फ्रीबीज किंवा हे जे काही आपण देतोय आता राज्य सरकार जे काही देणार आहे ती वेगवेगळ्या गोष्टी, त्याचा खर्च म्हणजे त्याचे पैसे येणार कुठून हा एक मोठा प्रश्न आहे. आणि हे खरंच इम्प्लिमेंटेशन याचं होईल का, केलं जाईल का? त्यामुळे निष्कर्ष असा निघतो. आणि 2 दिवसापूर्वी मुंबईच्या फ्री प्रेस जर्नल पेपरमध्ये मी एक लेख लिहिला, त्याच्यामध्ये मी हे ॲक्च्युली मांडलं होतं कारण ते सोर्सेसमधनं समजलं की मध्य प्रदेशातल्या लाडली बहिणा योजना याच्या आधारावर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना येणार आहे आणि मध्य प्रदेशात 1,200 रुपये महिन्याला दिले जातात. त्याच्यापेक्षा जास्त पैसे महाराष्ट्र सरकार दरमहा म्हणजे कमजोर घटक जे आहेत, कुटुंब प्रमुखाचं उत्पन्न वार्षिक 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्या घरातल्या महिलेला दरमहा 1,500 रुपये अशी ही योजना आहे. योजना ठीक आहे, मध्य प्रदेशात ती चालू आहे, त्याच्यामुळे मध्य प्रदेशात यश मिळालं राजकीयदृष्ट्या. पण तुम्ही लक्षात घ्या की याच्यासाठीचा निधी कुठून येणार जर एवढी तूट आहे आणि हे आहे तर? सुरुवातीला ते लगेच डायरेक्ट लिस्टिंग त्याचं असल्यामुळे, डेटा असल्यामुळे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट जो असतो म्हणजे बँकेत डायरेक्ट अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणं सुरुवातीला होईल. जसा जसा काळ जाईल तेव्हा काय होईल हा प्रश्न येतो. आणि त्याच्यातला राजकीय भाग तुम्ही जर विचाराल तर तो असा आहे की क्लिअर आहे की मध्य प्रदेशमध्ये लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं. आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपला मध्य प्रदेशमध्ये चांगलं यश मिळालं. म्हणजे सत्ता आली परत. असं अपेक्षित होतं की अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरमुळे सरकार तिथलं जाऊ शकतं, पण झालं नाही, सरकार आलं. त्याच्यामुळे शिवराज सिंग चौहान यांचं एक वजन भारतीय जनता पक्षामध्ये वाढल्यासारखं झालं आणि त्यांच्याकडे एक असं बघितलं जातं की ह्या स्कीम्स यांनी आणल्या ह्याच्यामुळे यश मिळालं. त्यामुळे हे भाजपने डिक्टेट केलेलं आहे, अजित पवारांची आयडिया नसावी असं एक मला वाटतंय. त्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं नाव दिलेलं आहे आणि ही कल्पना मुळात अजित पवारांची नाही तर ती मध्य प्रदेशातून घेतलेली हे अगदी ऑब्व्हियस आहे. दुसरा भाग बघा तुम्ही, शेतकऱ्यांना कृषी पंप जे आहेत त्याच्यासाठी वीज डिस्काउंट किंवा मोफत देण्याचा जो हे आहे. आता UPA सरकारच्या काळात 10, 15, 12 वर्षापूर्वी, एक्झॅक्ट वर्ष मला आठवत नाही, पण त्या वर्षी ही योजना शेतकऱ्यांना मोफत वीज ही योजना आणली गेली होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये. ती चालू शकली नाही कारण त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स वेगवेगळे म्हणजे काय म्हणायचं लॉजिस्टिकल प्रॉब्लेम पण असतात, बाकीचे पण असतात, बरेचसे प्रॉब्लेम झाले आणि ती थांबवावी लागली.
UPA सरकारला. आत्ता ही योजना आणली आहे. तुम्ही लक्षात घ्या की 41,000 कोटी रुपयाचा ऑलरेडी डेफिसिट हा वीज मंडळाकडे म्हणजे शेतीच्या क्षेत्रामध्ये आहे की ती तेवढी बिलाची वसुली अजून झालेली नाही. त्याच्यावर आणि हा लोड जर आला तर तो येईलच, कारण ते त्यांना निवडणूक होईपर्यंत तर द्यावं लागेल. तर त्याची भरपाई त्याची कशी भरपाई होणार आहे. या योजनांमध्ये प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो की या योजनांमुळे 96,000 कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा महाराष्ट्र सरकारवर पडतो आहे. 96,000 crore ही काही छोटी अमाऊंट नाही आहे, महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी सुद्धा छोटी नाही आहे. तर त्यामुळे तो वित्तीय तूट ही जी आहे ती पुढच्या वेळी आणखी वाढेल किंवा कसं होईल, म्हणजे आत्ताच पैसे कुठून येतील. आणि दुसरा भाग त्यातला असा आहे, तुमचा स्पेसिफिक जे हे आहे की राजकीय दृष्टीने केलेलं आहेच राजकीय दृष्टीने, कारण निवडणूक आहे 3 महिन्यांनी. पॉईंट असा आहे की मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे बहुसंख्य राज्याचा निधी, बहुसंख्य किंवा अर्धा अधिक निधी म्हणू, हा केंद्राकडून यायचा आहे. तुम्ही लक्षात घ्या की राज्याचा एकंदर जो आर्थिक डॉलर आहे त्याच्यामध्ये 3.25 लाख कोटी रुपये साधारण, एक्झॅक्ट मी अगदी पॉईंटपर्यंत जात नाही, 3,30,000 कोटीच्या आसपास हे राज्याचं स्वतःचं उत्पन्न म्हणजे त्यांचा रेव्हेन्यू आहे. बाकीचा जो एक्सपेंडिचरसाठी लागणार आहे तो GST मधला वाटा किंवा इतर गोष्टी ज्या केंद्राकडून येणार आहेत. आता केंद्राकडून हे सगळे पैसे इतके पटकन येणार आहेत का? ही सगळी प्रोसेस सुरू झाली की ते दर म्हणजे वार्षिक डिव्हिजन असते, क्वार्टरली डिव्हिजन असते आणि मासिक डिव्हिजन असते. तशा पद्धतीने हप्त्याने ते पैसे येतात. तर ते पैसे आले की मग ह्या गोष्टीचं फंडिंग होईल. त्यामुळे विरोधी पक्षांनी अशी टीका केली आहे, उद्धव ठाकरे यांनी अशी टीका केली आहे विशेषतः, की हे नुसती आश्वासनांची खैरात आहे आणि ह्याच्यातलं प्रत्यक्षात काय होईल हे तुम्ही ते मिळालं कीच विश्वास ठेवा, ते मिळेपर्यंत ह्या घोषणांवर विश्वास ठेवू नका. तर आपण टू बी फेअर टू बोथ साईड्स आपण म्हणू शकतो की आपण हे बघूया की किती त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं, विशेषतः निवडणुकीच्या आधीच्या काळात कसं होतं आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जर हेच सरकार कंटिन्यू झालं तर पुढे कसं होतं. सर म्हणजे डेफिसिट आहे, ऑलरेडी कर्ज वाढत चाललेलं आहे आणि यासोबतच ह्या पॉप्युलर घोषणा केल्या आहेत. म्हणजे आता त्याच्यामध्ये लाडली बहीण योजना घ्या, 3 सिलेंडर मोफत द्यायचं म्हणतायत. ह्याच्यासोबतच ते युवा कार्य प्रशिक्षण योजना ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रतिमाह विद्यावेतन देण्याचं त्यांनी ठरवलं. म्हणजे ही विधानसभेची त्यांची पूर्वतयारी चालू आहे हे स्पष्टपणे दिसतंय. पण ह्या ज्या काही पॉप्युलर घोषणा केल्या जातात आणि खूप साऱ्या टाळ्यासुद्धा मिळवल्या जातात, जनता कौतुकसुद्धा करतं, पण ज्या वेळेस ॲक्च्युअली ह्याचा बेनिफिट घेण्यासाठी ती पर्टिक्युलर व्यक्ती कार्यालयामध्ये जाते तर तेव्हा लक्षात येतं की या योजनेमध्ये खूपच जाचक अटी आहेत. उदाहरणार्थ हे लाडली बहीण योजना जी आहे याच्यामध्ये पहिल्यांदा असं लक्षात आलं म्हणजे काल की कुटुंब जे आहे त्याचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख. आता त्याच्या पलीकडे ते असं म्हणतायत की घरामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, मग शेती जी आहे ती इतकीच असली पाहिजे, ट्रॅक्टर सोडून 4 व्हीलर नसली पाहिजे. म्हणजे इतक्या साऱ्या त्याच्यामध्ये अटी घालून दिलेल्या आपल्याला दिसत आहेत. मग हे प्रत्येक योजनेचं असंच असतं का प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये योजनेचं हे असंच असतं? तुम्ही आता पहिल्यांदा प्रश्न सुरू करताना तुम्ही उल्लेख केला तो कर्जाचा केला, हो, म्हणून मी तुम्हाला साधारण एक पर्स्पेक्टिव्ह देतो. आपल्या प्रेक्षकांना फार जास्त आकडेवारी देऊन मी कंटाळावाणा प्रोग्राम करू इच्छित नाही. पीपल गेट बोर्ड विथ टू मच स्टॅटिस्टिक्स, त्यामुळे ते नाही. पण जनरल मी तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह देतो की 10 वर्षापूर्वी महाराष्ट्रावरचं कर्ज हे 2.9 लाख कोटी, जवळजवळ 3 लाख कोटी धरून चाला. आणि आम्ही सगळे 10 वर्षापूर्वी काही टी व्हीमध्ये किंवा मी इकॉनॉमिक टाइम्समध्ये काम करत होतो, त्या काळी विरोधी पक्ष ओरडायचे, भाजप आणि इतर शिवसेना, उद्धव ठाकरे त्यावेळी नेते होते शिवसेनेचे, एकत्रित शिवसेनेचे, ते विधानसभेतही ओरडायचे, बाहेरही ओरडायचे की 3 लाख कोटीचा कर्जाचा बोजा महाराष्ट्रावर आहे, काय ही महाराष्ट्राची अवस्था आहे वगैरे वगैरे. हे 2013-14 वगैरे या काळामध्ये, निवडणुकीच्या आधीच्या काळामध्ये होतं. आज ह्या कर्जाचा बोजा हा 7.69 लाख करोड झालेला आहे. 10 वर्ष आपण कोणाचं सरकार आहे वगैरे सगळं बघतोय. मध्ये महाविकास आघाडीचंही होतं, त्यांच्याही काळात ते वाढलं 2 वर्ष, इतरांच्याही काळात वाढलं. 7,70,000 साधारण आपण राऊंड फिगर म्हणून 7,70,000 जे 3 लाख होतं 10 वर्षापूर्वी ते 7,70,000 कोटी महाराष्ट्रावर आज कर्ज आहे. तुम्ही 14 कोटी लोकसंख्या आहे तर त्याच्यावरनं तुम्ही कॅल्क्युलेट, 14 कोटी 40 लाख लोकसंख्या आहे धरा, त्याच्यावरनं तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन कोणी तुम्ही प्रेक्षक कॅल्क्युलेट करू शकता की 7.70 लाख कोटी डिवायडेड बाय 14 लाख कोटी, तर प्रत्येकाच्या डोक्यावर किती कर्ज आहे.
याचा तुम्ही एक हे घेऊ शकता. म्हणजे कर्जाचं एक तुम्हाला 10 वर्षाचं हे दिलं. आता तुमचाच प्रश्न जो आहे की जाचक अटी, जाचक अटींचा फटका पहिला कुठे बसला महाराष्ट्राला किंवा त्याचा पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह त्याचा काय आहे, तो पहिला बसला तो पीक विमा योजना याच्यामध्ये बसला. ही कल्पना म्हणून कागदावर खूप चांगली आहे की शेतकऱ्यांचं अचानक नुकसान काहीतरी वादळ आल्यामुळे, अचानक पाऊस झाल्यामुळे किंवा दुष्काळामुळे वगैरे होत असतं. आणि आपण अशी एक योजना आणू की ज्याच्यामध्ये जसं तुमची कार आहे, त्या कारला एक विमा असतो. त्याला जर समजा कोणी धडक दिली, त्याला काय तुम्हाला 10,000 रुपये ते दुरुस्तीला खर्च आला, तर तुम्ही एक वर्षाला जे काय विम्याची रक्कम भरत असता त्यातनं तुम्हाला ते खर्च तुमचा निघतो. ह्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपण असं ठेवू की तुमचं पीक जर गेलं पावसामुळे किंवा काही अचानक काही झाल्यामुळे त्याला कॉम्पेन्सेशन मिळेल. याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की तुम्ही लक्षात घ्या की विम्याचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे. ते असं आहे की 100 लोक जर प्रीमियम भरत असतील, दरवर्षी हप्ता भरत असतील वर्षातनं एकदा, तर त्याच्यातल्या 5 लोकांनाच काहीतरी डॅमेज होतो. म्हणजे 100 कार मालक जर या शहरामध्ये विमा भरत असतील, 1,00,000 कार मालकचं विमा भरत असतील, तर त्याच्यातल्या 5,000 लोकांनाच ॲक्सिडेंट होतो. त्याच्यामुळे काय होतं की 100 लोक पैसे भरतात किंवा 1,00,000 लोक पैसे भरत आहेत आणि 5,000 लोकांनाच नुकसान भरपाई घेण्याची वेळ येते. त्यामुळे ते बॅलन्स होत असतो त्याच्यामध्ये. शेतीच्या बाबतीत प्रॉब्लेम काय झाला, तो असा झाला की समजा 1,00,000 शेतकरी विम्याची रक्कम भरतायत, म्हणजे प्रीमियम भरतायत. अर्थात सरकारने सांगितलं की तुम्ही 1 रुपयाच प्रीमियम भरा, बाकीचा प्रीमियम सरकार भरतं आहे वगैरे, हे ठीक आहे. पण जर समजा 1,00,000 शेतकऱ्यांनी समजा जर अर्ज भरून विमा हे घेतलेला आहे, तर त्याच्यापैकी 50,000 नुकसान येतं आहे ना शेतीमध्ये. म्हणजे काय होतं आहे, कुठेतरी पाऊस वारंवार होतो, अवकाळी पाऊस, कुठेतरी दुष्काळी परिस्थिती वारंवार होते. त्यामुळे 1,00,000चं प्रीमियम भरणार आहेत आणि 50,000 जाऊन नुकसान भरपाई मागणार असतील तर ते वर्कआउटच होत नाही. हे विमा कंपन्यांना, सगळ्या विमा कंपन्यांना लक्षात आल्यावर त्यांनी हे सुरू केलं की त्याच्यामध्ये ह्या जाचक अटी आहेत. म्हणजे ते जाचक असं म्हणत नाहीत, आपल्याला लक्षात आलं की जाचक आहेत. त्यांनी ह्या अटी सगळ्या सुरू केल्या की ते असं नाही पाहिजे, मग तुम्ही एवढं पाहिजे, मग ते जमिनीचं क्षेत्र एवढंच पाहिजे, त्याच्यावर असंच पाहिजे, त्याच्यावर पावसाचं हे असेल तर अमुकच इतकाच पाऊस झालेला तुम्ही दाखवला पाहिजे ऑन रेकॉर्ड वगैरे वगैरे. तर महाराष्ट्राला हा अनुभव पहिल्यांदा आला की अटींमध्ये अडकवून तुम्हाला एखादा निधी देणं टाळणे हे कसं केलं जाऊ शकतं, याची महाराष्ट्राला एक पहिला अनुभव तो आला. आता मला वाटतं राजकीय नेते असो किंवा शासकीय यंत्रणा असो ही खूप हुशार असल्यामुळे त्यांनासुद्धा हे लक्षात आलं आणि कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही, सगळे कुठलाही पक्ष सत्तेवर असो, अनुभवात तर मी तुम्हाला सांगतो आहे, कुठलाही पक्ष सत्तेवर असो, सरकारी यंत्रणेचं असंच हे असतं की आपल्याला कसं कॉम्पेन्सेशन कमीत कमी द्यावं लागावं, कारण त्यांचा आर्थिक डोलारा त्यांना सांभाळायचा असतो. त्यांना तो काही म्हणजे त्यांचे पगार, पेन्शन्स, बाकीच्या सगळ्या गोष्टी, इतर खर्च, विकासाची कामं सगळ्यासाठी पैसे लागतात. त्यामुळे त्यांनी हा एक फॉर्म्युला उचलला आहे असं माझं इम्प्रेशन आहे, बऱ्याच तज्ज्ञांचं इम्प्रेशन आहे की अटी अशा ठेवा तुम्ही की तुम्हाला त्याच्यामध्ये फार निधी तुम्हाला द्यावा लागू नये आणि तुम्हाला हे दाखवता यावं की बाबा ही अट तुम्ही पूर्ण करू शकत नाही, ती अट तुम्ही पूर्ण करत नाही, त्यामुळे तुम्हाला हे नाही मिळणार, त्यांना मिळेल, यांना मिळेल असं. तर हा तुमचा स्पेसिफिक प्रश्न, त्याच्याकडे ते उत्तर आहे की मग या अशा योजनांमध्ये काय होणार आहे. श्रीमंत शेतकरी असतील तर त्यांना अमुक नको द्यायला. 2,70,000 उत्पन्न एखाद्याचं जर समजा असलं कुटुंब प्रमुखाचं, तर तो म्हणणार की अरे 245 आहे त्याला मिळतं आहे आणि माझं 270 आहे मला नाही मिळत आहे, असं ते होणार ना. त्यामुळं हा कट ऑफ हाचा प्रकार आणि हे जे कॉम्पेन्सेशनच्या बद्दलच्या अटी हा जो भाग आहे, हा एक राजकारण आणि अर्थकारणातला नवीन आलेला प्रकार आहे. तुम्हाला मी सांगितलं तसं ते विमापासून सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे मला साशंकता आहे की कसं आणि किती हे होईल, हे लागू होईल. साधं उदाहरण तुम्हाला मी दिल्लीचं देतो की अशाही परिस्थितीमध्ये गोष्टीचा फायदा कसा काही लोक करून घेत असतात. त्याचं एक उदाहरण देतो थोडक्यात की अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की 200 युनिटपर्यंत वीज दिल्लीमध्ये प्रत्येक ग्राहकाला मोफत. तर दिल्लीमध्ये असे अनेक श्रीमंत लोक आहेत ज्यांची मोठे मोठे बंगले, मोठी घरं आहेत, मोठं प्रचंड हवेली ज्याला म्हणतात उत्तर भारतात तसं आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी 10 दिवसात पुढच्या घरामध्ये 1 मीटर आहे तो सेपरेट करून आणखी 1 मीटर लावला. अशी उदाहरणं आहेत. तर एका मीटरवर 180 युनिट आणि दुसऱ्या मीटरवर 180 युनिट, प्रत्यक्ष कन्झम्पशन आहे 400 युनिटच्या जवळपास. पण ते दाखवत आहेत 2 भावांच्या नावावर किंवा वडील आणि मुलगा यांच्या नावावर 2 मीटर जर असतील तर दोघांचंही 200च्या खाली आहे, मग वीज फुकट. त्यामुळे असंही घडू शकतं आणि याच्याबद्दल शासकीय यंत्रणा जागरूक असल्यामुळे
जाचक अटी घालाव्याही लागतात, ती त्यांची पण बाजू आहे. कारण अनेक IAS ऑफिसर्स आणि इतरांची आमचा पूर्वीच्या काळात जास्त मी ॲक्टिव्ह असताना संपर्क असायचा, त्यामुळे त्यांची पण ती बाजू आहे की लोक असे त्यातनं पळवाटा काढतात, काहीतरी करतात, त्यामुळे ते दाखवावं लागतं, करावं लागतं. ओके सर, योजनांविषयी बोललो आपण, अर्थसंकल्पातल्या खूप साऱ्या गोष्टींवरती बोललो. त्याच्या पलीकडे जाऊन जर का थोडंसं राजकीय ह्याच्यामध्ये शोधायचं म्हटलं तर या अर्थसंकल्पामध्ये महिलांना खुश करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केल्याचं दिसतोय. मग ते रिक्षा संदर्भात असू द्या, बचत गटासंदर्भातलं किंवा ही लाडली बहीण योजना, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे, हा त्यांना जो मेसेज द्यायचा आहे तो त्यांनी प्रयत्न केला आणि ज्याचं खरं तर स्वागत व्हायला पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला जर का आपण बघितलं तर महाराष्ट्राचं जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये केवळ एकच महिला मंत्री आहेत. म्हणजे एका बाजूला महिलांसाठीचं धोरण आणायचं आणि मंत्रिमंडळामध्ये केवळ एकच महिला मंत्री. मग हे कुठंतरी चुकतंय त्यांचं का काय? चांगलं ऑब्झर्वेशन, चांगलं आहे तुमचं. मलाही हा प्रश्न सुचला नसता, पण व्हेरी गुड पॉईंट. यावरून निष्कर्ष आपण असा काढू शकतो. आता तुम्ही सरळ सरळ सत्य परिस्थितीच दाखवली आहे, त्याच्यावर कोणी काही म्हणजे आर्ग्युमेंट करू शकत नाही किंवा तुम्ही काहीतरी टीका विनाकारण करताय असं कोणी म्हणू शकत नाही. तुम्ही सरळ हे म्हणजे कागदावरचंच दाखवताय स्पष्ट, त्याच्यावरचं ॲनालिसिस आपण देऊ शकतो. त्याच्यावर काही टीका म्हणजे टीकेचा मुद्दा आहेच, त्याच्यावर ॲनालिसिस असं देऊ शकतो. आणि ते अगदी ऑब्व्हियस आहे की उघड आहे की हे महिलांबद्दलचा फोकस आणि त्यांना वेगवेगळे अनुदान किंवा वेगवेगळी निधी देणं हे मध्य प्रदेशातलं मॉडेल बघून करण्यात आलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षाला एक क्रेडिट आपण असं दिलं पाहिजे की त्यांची इलेक्शन स्ट्रॅटेजी आणि इलेक्शनबद्दलचा अभ्यास हा एकदम थरो असतो, म्हणजे एकदम डिटेलमध्ये असतो, व्यवस्थित असतो वगैरे. तर त्यांनी हे ॲनालिसिस मांडलं आहे आणि मला वाटतं शिवराजसिंग चव्हाण यांच्यासारखे नेते असतील किंवा दिल्लीमध्ये सुद्धा ओव्हरऑल राष्ट्रीय नेतृत्व आहे त्याच्यामध्ये असेल की त्यांना हे लक्षात आलं आहे की महिला हा एक वेगळा घटक म्हणून आपण इलेक्शनमध्ये व्होटर ग्रुप म्हणून फोकस केला पाहिजे. जसं काही विशिष्ट समाजांना वेगवेगळे राजकीय पक्ष फोकस करतात. राष्ट्रवादी पक्ष फोकस करतो, मराठा समाज हा आपला विशेष हे आहे असं, भाजप फोकस करतं OBC वगैरे असं. पण हे जातीच्या पलीकडचं एक असं आहे की महिला हा सुद्धा एक घटक आहे आणि महिलांना येणाऱ्या समस्या महागाईबद्दलची असेल की गॅस सिलेंडर, तर मग ह्याच्यामध्ये वर्षातनं 3 गॅस सिलेंडर मोफत देणे, डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट देणे बँकेत हे, त्याच्यानंतर उच्च शिक्षणामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या शिक्षणामध्ये रिएम्बर्समेंट देणे फीची विद्यार्थिनींना. क्लिअर आहे की त्याच्यामध्ये महिला ह्यांचं वोट हे बेनिफिट्स बघून महिला घटक जो आहे मतदारांमधला त्याचं वोट आपल्याकडे वळवणं हाच दृष्टिकोन आहे, हे क्लिअर आहे. आणि मग दुसरी बाजू दिसते की ते 2 वर्षापूर्वी जे काही मंत्रिमंडळ स्थापन झालं त्याच्यात तेवढं स्थान महिला सदस्यांना नाही आहे किंवा विधानसभेत सुद्धा महिलांची संख्या ज्या प्रमाणात असायला पाहिजे तेवढी नाही आहे. पण ठीक आहे, ही एक प्रोसेस आहे असं आपण समजू की निदान ही जाणीव झालेली आहे की महिला हा घटकसुद्धा राजकारणामध्ये इतर घटक जसे असतात, समाज घटक असतात किंवा आर्थिक दृष्टीने घटक असतात की व्यापारी वर्ग त्यांच्यासाठी काहीतरी, शेतकरी वर्ग असे घटक असतात ना मतदानामधले, तसा एक महिला हा घटक आहे हे रिअलायझेशन भाजपला झालं आहे. भाजपमुळे इतरांनासुद्धा झालेलं असेल असं मला वाटतं. सगळेच पक्ष तसं करतील, त्याच्यातून एक पॉझिटिव्ह असं आपण म्हणू की पुढे पाऊल त्याच्यातनं पडेल. पॉईंट फक्त एवढाच आहे की हे फक्त निवडणुकीपुरता राहू नये की निवडणूक आहे म्हणून हे काहीतरी अनाऊन्स केलं, निवडणूक संपली की परत आपण ओरिजिनल याच्याकडे गेलो, असं होऊ नये एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. हे अगदी योग्य उत्तर मला वाटतं. म्हणजे मला सुद्धा हा प्रश्न होता आणि त्याचं मला उत्तर स्वतःला सापडत नव्हतं. आपण मनात उत्तरं तयार करत असतो पण सापडत नाही तसं. सर, शासन मोठ्या प्रमाणामध्ये फ्रीबीज देत जरी असलं, म्हणजे आता हे उच्च शिक्षणामध्ये सुद्धा ते त्यांना फी माफी करायचं म्हणतात किंवा परत एकदा ते त्यांची फीस रिटर्न करतील, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून फक्त खर्च कसा होईल याच्याविषयीचंच धोरण ह्या अर्थसंकल्पामध्ये दिसतं. म्हणजे आपण आधी बघायचो की रुपया असा जाणार आणि रुपया असा येणार असं यायचं, पण इथे फक्त रुपया जाणार ह्याच्याविषयीची जास्त चर्चा झालेली दिसते. रुपया येणार कसा हे दिसत नाही आहे ह्या अर्थसंकल्पामध्ये. आणि राज्यांचे एकूण आर्थिक स्वातंत्र्य जर का बघितलं तर ते केंद्र सरकारच्या हातामध्ये एकवटलेलं आपल्याला दिसते. मग येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य म्हणून ह्याच्यावरती मार्ग कसा काढेल वाटतं आपल्याला? याचं उत्तर माझ्याकडे असतं तर मी देशाचा अर्थमंत्री नसतो का झालो. म्हणजे प्रश्न असा आहे की काही प्रश्न असे असतात
की ज्याचं उत्तर आता गमतीने तुम्हाला एक थोडक्यात एक मजा सांगतो की आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्हाला काय पॉकेट मनी वगैरे काहीतरी मिळायचं वगैरे, तर माझा एक मित्र आणि मी फर्ग्युसन रोडवरच्या प्रसिद्ध एक उपाहारगृह आहे तिथे काय डोसा वगैरे असं खायचो वगैरे, तर आम्हाला जे काय पॉकेट मनी मिळायचं त्याच्यापेक्षा जास्त खर्च प्रत्येक वेळी तो करताना दिसायचा माझा मित्र. एकदा त्याला मी म्हटलं की हे तू खर्च काय करतो, आम्ही दोघे इकॉनॉमिक्सचे स्टुडंट फर्ग्युसन कॉलेजमध्ये, तर तो म्हणायचा की जागतिक बँक अनुदान आहे. तर मी म्हणायचो की म्हणजे काय, तर तो म्हणायचं पॉकेट मनी वडील देतात आणि मध्ये मध्ये आई थोडे पैसे त्यांना न कळू देता मला देते, त्याला आम्ही जागतिक बँक अनुदान असं नाव. तर हे जागतिक बँक अनुदान ही जी कन्सेप्ट आहे ना, की आपण म्हणजे एक अविकसित देश होतो, विकसनशील देश होतो असं करून आपण काही फंडिंग हे जागतिक बँकेकडून IMF कडून असं घेत आलेलो आहे आणि त्याच्यावर आपली अर्थव्यवस्था आता जगातली 5व्या नंबर किंवा एकदम विकसित होण्याच्या दिशेने चालली आहे. तर जेव्हा आपण लहान असतो, जेव्हा आपण एक राज्य असतो, तेव्हा आपल्याला असं करावं लागतं की आमचं आता एवढं कर्ज आहे, हे आहे ते, तर आपल्या बाबतीत किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत हे अनुदान म्हणजे काय, तर वरून म्हणजे दिल्लीहून येणारं अनुदान. त्याच्यामुळे त्यांचा भरोसा जास्त करून ह्या वरनं येणारे अनुदानाचे पैसे किंवा त्याचा जो GST किंवा बाकीचं जे फंडिंग आहे किंवा कर्ज याच्यावर आहे. आता एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की कर्ज किती वाढतं आहे वगैरे हे आपण जरी म्हटलं की ते 7.7 लाख करोडपर्यंत गेलेलं आहे, 7.7 लाख कोटीपर्यंत गेलेलं आहे, तरी त्याच्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं जे म्हणणं आहे ते पण आपण इथे मांडलं पाहिजे. ते असं आहे की ओव्हरऑल देशाच्या ह्याच्यामध्ये तुमच्या GDPच्या 25% तुम्ही कर्जाचं हे घेऊ शकता. 25% ते नॉर्मल असतं. तामिळनाडूचं आपल्यापेक्षा जास्त आहे, त्यांचं मला वाटतं 8 लाख कोटीच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त आहे. आपण 2 नंबरवर आहोत देशामध्ये. तर 25% अलाउड असताना आम्ही 17.5% गेलेलो आहोत. म्हणजे आम्ही 25%ची लिमिट आहे, तर आम्ही 20सुद्धा क्रॉस केलेलं नाही. त्यामुळे हे लेजिटिमेट आहे. कर्ज घेणं हा काही वाईट भाग नाही आहे, आपण ते विकासाच्या कामांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी करतो आहे वगैरे वगैरे. पण ह्याच्यातला एक धोका मला असा दिसतो आहे, तो अर्थशास्त्राचे अभ्यासक किंवा हे बजेट वगैरे असंख्य वर्ष सगळं करतो आहे कव्हर चॅनल्ससाठी, इकॉनॉमिक टाईम्ससाठी वगैरे, म्हणून मी सांगू इच्छितो. त्याच्यातला धोका असा आहे की विकासाच्या कामांना कात्री लागणे, आणि हे तुम्ही लक्षात घ्या की हे वाईट आहे महाराष्ट्रासाठी. की शेवटी असं आहे की तुमचे जे खर्च आहेत सगळे ते जर एका बाजूला आस्थापना खर्च म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, अधिकाऱ्यांचे पगार, पेन्शन्स, रिटायर जे झालेत त्यांची पेन्शन्स वगैरे, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचे सवलती की शेतकऱ्यांना विजेच्या बाबतीत सवलत, महिलांना डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट वगैरे, असं जर तुम्ही हा निधी जास्त वितरित केला तर तुम्हाला, आणि ते करताय तसं दिसतंय म्हणून मी म्हणतोय की तुम्हाला कात्री कुठे लावावी लागते, तर ती विकासाच्या कामांना लावावी लागते. हा इतिहास आहे. तुम्ही बजेट काढून बघा महाराष्ट्राची 20 वर्षातली, तो विकासाचा निधी तो कमी होत जातो. त्याच्यामुळे काय होतं की रस्ते आपण जे बांधतोय, बाकीच्या ज्या गोष्टी करतोय, अनेक गोष्टी करतोय, त्याचा खर्च आपण मग जनतेकडून वेगळा परत वसूल करायला लागतो. हा प्रकार होतो. किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टची सिस्टीम जी आहे ती आपण एक्सपांड करू शकत नाही. आता राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रस्ते बघा तुम्ही, नवीन त्याची दुरुस्ती किंवा तसं हे फार होताना दिसत नाही. दरवेळी आपण बातम्या बघतो की रस्ते नीट नाही आहेत, खराब झाले आहेत. कोकणातलं बघा, बाकी ठिकाणी बघा. हा निधी तुम्हाला विकासासाठी पुरेसा मिळत नाही. STच्या बसेसची तुम्ही परिस्थिती बघा. STला तोटा होणं, STला कसं बसं ते चालवत आहेत त्यांचं हे, पण त्यांनासुद्धा नवीन बसेसची गरज आहे. मग त्याचा निधी कुठे आहे? तो नाही आहे. हा जो भाग आहे. किंवा मग तुम्ही समृद्धी महामार्ग बघा, उत्तम महामार्ग आहे, पण आपण त्याचे पैसे भरतोय ना. 900 रुपये टोल द्यावा लागतोय ना आपल्याला. ते कर्जातून तो बांधला गेलेला आहे, बॉन्ड्समधून, आणि त्याच्यातून MSRDC तुम्हाला पैसे द्यावे लागतात. किंवा अटल सेतू बघा, तुम्हाला 200 रुपये 250 रुपये जे काही टोल आहे तो द्यावा लागतोय. ट्रकसाठी 1200 रुपये टोल आहे. म्हणजे हे जे विकासाची कामं आहेत की रस्ते होणं, हे होणं, त्याच्यासाठी वेगळा परत पैसे जनतेकडनं घेणं, अशा दिशेने महाराष्ट्राची किंवा इतरही अनेक राज्यांची आर्थिक वाटचाल ही होते आहे. आणि दॅट इज द इम्पॅक्ट. तुम्ही जे सांगितलं त्याचा इम्पॅक्ट काय, तर तो इम्पॅक्ट आहे की हे कर्ज आणि ह्याचा बॅलन्स, रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर याचा बॅलन्स नीट नसणं, याचा तो परिणाम आहे. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये युवकांसाठीचं
रोजगार हा फार महत्त्वाचा मुद्दा होता. नोकऱ्या मिळत नाही आहेत, उपलब्ध होत नाही आहेत. मग ह्या अर्थसंकल्पामध्ये थोडीफार अशी अपेक्षा होती, जरी महाराष्ट्राचा असला तरीसुद्धा रोजगार निर्मिती संदर्भात काही बोलतील का अशी अपेक्षा होती. पण त्यांनी उलट रोजगार निर्मितीविषयी न बोलता विद्यार्थ्यांना विद्यावेतन देऊत आम्ही असं काहीतरी सांगितलेलं आहे. मग ह्याचा परत त्यांना तोटा होईल की फायदा होईल विधान, कारण की समजते आता सगळ्यांना की यार विद्यावेतन दिलंय पण रोजगाराचं काहीच बोललेलं नाही. मला लक्षात आला प्रश्न. मला असं वाटतंय बघा, वाईट गोष्ट अशी आहे की आपण अजूनही शेती आणि सरकारी जॉब्स याच्यावरचा डिपेंडन्स 14% पर्यंत शेतीवरती अवलंबून, म्हणजे जास्त पर्सेंटेज आहे ते खूप, की एम्प्लॉयमेंट त्याच्यातली ग्रोथ ही शेतीची 2.5% वार्षिक ग्रोथ आहे. 2.5% ग्रोथ पर ॲनम हा सेक्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तेवढं करू शकत नाही. अमेरिकेसारख्या देशामध्ये तुम्ही बघा, त्यांनी 2%च्या खाली आणले आहे त्यांचा डिपेंडन्स माणसांचा. म्हणजे सगळं मेकॅनाइज सगळं चालतं. म्हणजे 40 एकरचं शेत असतं एखाद्या शेतकऱ्याचं, तर 3 माणसं काम करतात फक्त त्याच्यावर. सगळं मोठे ट्रॅक्टर्स वगैरे. मी असं म्हणत नाही की महाराष्ट्रात तसं करावं. जेवढ्या लोकांना शेतीमध्ये एम्प्लॉयमेंट मिळते तेवढ्यांना मिळावी, कोणाचा जॉब त्यातला जाऊ नये. शेतमजूर हा एक महत्त्वाचा घटक आहे समाजातला, ते ठीक आहे. पण शेतीवर फक्त अवलंबून राहिल्यामुळे काय होतं आहे की जी अस्वस्थता तुम्हाला मराठवाड्यात दिसते, विदर्भात दिसते, ती यामुळे आहे की शेतीवर अवलंबून आर्थिक तुमचं हे चालू शकत नाही. म्हणजे नोकरी त्याच्यातनं तुम्ही जे काम करता त्याच्यातनं तुम्हाला तेवढं मिळत नाही. पण त्याच्यावर केंद्र सरकारने काढलेलं उत्तर 80 कोटी लोकांना मोफत 5 किलो रेशन वर्षाला किंवा असं महिन्याला असं जे काय आहे ते योग्य आहे का, असा एक प्रश्न येतो. आर्थिक प्लॅनिंग आणि राजकीय ह्याच्या दृष्टीने, भविष्याच्या दृष्टीने, की तुम्ही आत्ता क्रायसिस सिच्युएशन आहे तेव्हा ते चालू ठेवलं हे ठीक आहे. कोविडचा काळ झाला, बाकी झाला वगैरे, पण तुम्ही ते परत 5 वर्ष वाढवलं आहे. म्हणजे तुम्ही तो डिपेंडन्स त्या लोकांचा त्याच्यावर ठेवला तर ते एम्प्लॉयमेंटवर अफेक्ट होतं. कारण माणसाची काम करण्याची इच्छासुद्धा त्यातनं कमी होते. मी गावांमध्ये बघतोय अनेक ठिकाणी, आमचे जे पत्रकार मित्र वेगवेगळ्या छोट्या जिल्ह्यांच्या ठिकाणी किंवा छोट्या गावांमध्ये आहेत, त्यांचं म्हणणं असं की लेबर मिळत नाही शेतामध्ये आता, किंवा बांधकामं असतात तिथे माणसं मिळत नाहीत, कारण त्यांना मोफत अन्न योजनेमध्ये खाण्यापिण्याची तर सोय घरी बसून होते. तर 40-45 उलटलेला माणूस म्हणतो मी आता कामच करत नाही, काय गरज आहे कामाची. हे जरा धोकादायक दिशेने जाणारं हे आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे की इंडस्ट्रीची ग्रोथ ज्या प्रमाणावर व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाही. जी काही इन्व्हेस्टमेंटच्या घोषणा, मगाशी मी म्हटलं, मगाशी आपण तो पॉईंट डिस्कस केला, ज्या काही घोषणा आपण करतो त्या तेवढ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्व्हर्ट होताना दिसत नाहीत. हे अगदी उघड आहे. कुठला तरी एक एथर एनर्जी नावाच्या कंपनीचा मराठवाड्यात आता एक 2 व्हीलर काय ते बनवतात, त्याचं एक मोठा हे आला प्रोजेक्ट, त्याचं ठीक आहे, स्वागत आहे. पण असे 10 आले पाहिजेत. म्हणजे विदर्भात आले पाहिजेत, मराठवाड्यात आले पाहिजेत, सगळीकडे आले पाहिजे. विशिष्ट क्षेत्रांमध्ये जिथे ग्रोथ आहे, वेगळा प्रॉब्लेम त्याचा राजकारणाशी संबंध नाही, तो सामाजिक आणि आर्थिक ओव्हरऑल प्रॉब्लेम सांगतोय मी, की तिथे ती ग्रोथ असली तरी ऑटोमेशन झालेलं आहे. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आज अशी परिस्थिती की एका कारखान्यामध्ये जर पूर्वी 400 कामगार काम करत होते 5 वर्षापूर्वीपर्यंतसुद्धा, आज अशी परिस्थिती आहे की तिथे रोबोटिक्स आणि ह्याच्या सगळ्यामुळे परिस्थिती अशी झाली की 100 कामगार ठेवतोय आम्ही, बाकीच्या 400नी VRS घ्यावी किंवा काहीतरी घ्यावं, तर कमी वयातच त्यांना थोडं पैसे देऊन वगैरे किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवणं वगैरे असं सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टीची सरकारसुद्धा कसं डील करणार. तर मला असं वाटतं की ते डील करण्याचा एक मार्ग असा आहे, मी तो अनाहूत सल्ला सरकारला देईन किंवा दिला असता, तो असा की सर्व्हिस सेक्टरमध्ये तुम्ही ग्रोथ जास्त इन्सेंटिव्ह देणं. शहरांमध्ये जी काही वाढ आत्ता होते आहे इकॉनॉमीमध्ये, त्याच्यामध्ये जो सर्व्हिस सेक्टर आहे, सगळ्या प्रकारच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे केटरिंग असेल, इंटिरियर डिझाईन, डेकोरेशन, बांधकामांची कामं, कुरिअर सर्व्हिस असेल, नर्सिंग सर्व्हिसेस असतील, बाकीचं असंख्य प्रकारच्या सेवा असतात. कारचं मेंटेनन्स, रिपेअर, 2 व्हीलरचं हे वगैरे, हे सगळं सर्व्हिस सेक्टर आहे. सर्व्हिस सेक्टर हे ग्रोथचं पोटेन्शियल आहे पुढचं. तर मला वाटतं केंद्रीय पातळीवर सरकारला हे लक्षात आलेलं आहे. त्यांचा अभ्यास जास्त इनडेप्थ असतो आणि सगळ्या राज्यांचा असतो. तर त्यांच्याशी कधी डिस्कशन झालं तर मला तो व्ह्यू मिळतो की सर्व्हिस इंडस्ट्री किंवा सर्व्हिस सेक्टर, ओव्हरऑल सर्व्हिस सेक्टर, एअरपोर्टवर तुम्हाला सेवा द्यायला माणसं लागत आहेत. महाराष्ट्रात एवढे नवीन एअरपोर्ट झाले, तिथे एम्प्लॉयमेंट केवढी मिळू शकते. असे असंख्य उदाहरणं आहेत. रेल्वे स्टेशन्स आहेत, बाकी काय काय, हॉटेल इंडस्ट्री, केटरिंग अँड हॉटेल्स वगैरे हे आहे. तिथे जास्त इन्सेंटिव्ह देणं सरकारने. आज तुम्ही बघा काय परिस्थिती झाली की एक माणूस येऊन जर पुणे शहरामध्ये समजा एक मोठं
10 मजली हॉटेल बांधू इच्छितोय, तर त्याला इन्सेंटिव्ह आहे का? समजा पंजाबमधून किंवा दिल्लीमधून एक इन्व्हेस्टर आला आणि तो म्हणाला की मला पौड भागामध्ये किंवा काय मुंबई पुणे रस्त्यावर हिंजवडीच्या पुढे किंवा आणि कुठे असं बांधायचं आहे, हॉटेल बांधायचं किंवा काय सर्व्हिस सेक्टर रिलेटेड कुठलंही काय बांधायचं. त्याला किती प्रकारचे परवानग्या, किती प्रकारच्या जाचक अटी अडचणी हे किती आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात येण्याऐवजी तो म्हणतो की मी तेलंगणात जातो आहे, कारण तिथे ग्रोथ आता एकदम प्रचंड नवीन कॅपिटल निर्माण झालेलं आहे, तिथे प्रचंड आहे, तिथे हे इन्सेंटिव्ज आहेत, असं एक चित्र निर्माण झालं आहे. हे महाराष्ट्राला बदलावं लागेल की तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये स्टॅग्नंट आपण झालेलो आहोत. एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने ग्रोथ रेट खूप कमी आहे. इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एकतर ग्लोबल तुम्ही चित्र बघितलं तर चायना इज द लीडर, आणि चायनानंतर आज व्हिएटनाम वगैरे सारखे सुद्धा देश असे आहेत की जिथे चिप मॅन्युफॅक्चरिंग किंवा बाकी सगळं मोठ्या प्रमाणावर गेलं आहे. हा एक चॅलेंज आहे. देशातल्या अंतर्गत ह्याच्यामध्ये असं आहे की मॅन्युफॅक्चरिंग इज मुव्हिंग टू गुजरात किंवा इट इज गोइंग टू हरियाणा ऑर UP, कारण ते जमीन तिथे जास्त स्वस्त आहे, लेबर जास्त इझिली म्हणजे जास्त स्वस्त मुख्यतः आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर महाराष्ट्राने ते इन्सेंटिवाईज केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे की ते तितक्या प्रमाणात इन्सेंटिवाईज होत नाही आहे आत्ता. हे जर केलं तर 5 वर्ष 10 वर्षाचा तुम्ही ओव्हरऑल प्लॅन जर बघितला पुढचा, तर त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम हळूहळू सुटू शकतात एम्प्लॉयमेंट विषय. कारण आज महाराष्ट्राच्या यंगस्टर्समध्ये मेन अडचण किंवा मेन रोष ही सगळी आंदोलनं तुम्ही जी बघताय मराठवाडा किंवा बाकी ठिकाणी, ही मुख्य आहेत की त्यांना एम्प्लॉयमेंट नसणे. जर एका 24 वर्षाच्या ग्रॅज्युएट असलेल्या BCom असेल, BE झालेला असेल किंवा काही असेल, त्याला जर एक 30-35-40 हजार रुपये जर दरमहा मिळायला लागले काम करून, तर त्याला रस्त्यावर उतरून कुठेतरी घोषणा आणि हे करण्यात इंटरेस्ट नाही आहे. त्याला स्वतःचं एक छोटं घर तो कर्जाने घेऊ शकतो. कुठलंही मराठवाड्यातलं शहर बघा तुम्ही, छोटं शहर, कुठलाही जिल्हा बघा, नाव घेत नाही कुठल्याही भागाचं, विदर्भात बघा, जर तो तरुण मुलगा 23-24व्या वर्षी 25,000-30,000 रुपयाची नोकरी जर त्याला लागली, तर तो हे सगळ्या आंदोलनं आणि या सगळ्या ह्याच्यात उतरणार नाही. प्रॉब्लेम असा आहे की आरक्षण वगैरे हे विषय कशामुळे येतात? खाजगी क्षेत्रामध्ये तुमची ग्रोथ नाही आहे तेवढी, आणि तुम्हाला तिथे जॉब नाहीत म्हणून तुम्हाला ॲस्पिरेशन हे असतं की सरकारी नोकरी किंवा ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामुळे मग आरक्षण. आणि जर एखाद्या माणसाला सरकारी नोकरीत मिळतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे खाजगी नोकरी करून खाजगी कंपनीतल्या नोकरीत मिळत असतील, तर एवढं प्रेशर येणार नाही ना या विषयांमध्ये. त्यामुळे हे सगळं राजकीय गोष्टी आणि आर्थिक धोरण हे सगळं इंटरलिंक्ड आहे, एकमेकाशी कनेक्टेड आहे. त्याची जाणीव ठेवून त्याच्यावर एक प्रॉब्लेम असा आहे की सरकारं बदलत राहणं 2-2, 3-3 वर्षांनी, हे सुद्धा वाईट आहे. म्हणजे हा पॉलिसी मग सगळी बदलणं, मग ते इन्व्हेस्टर आधीचा आला आहे तो घाबरतो. लक्षात घ्या की कुठलीही ग्लोबल मल्टीनॅशनल कंपनी जी असते ती एक समजा 800 कोटी 900 कोटी 2000 कोटीचा जर प्लांट टाकू इच्छित असेल किंवा एम्प्लॉयमेंट देणार असेल 15,000 लोकांना किंवा 5,000-10,000 लोकांना, त्यांच्या ॲनालिसिसमध्ये अत्यंत थरो ॲनालिसिस त्यांचे लोक करतात, आणि ते खूप मी त्याच्यात इन्व्हॉल्ड होतो म्हणून मला माहिती आहे. त्याच्यामध्ये एक फॅक्टर पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी हा असतो. याचं कारण आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती दुर्दैवानी आहे की मुख्यमंत्री आणि काही मंत्री ठराविक काय उद्योग खात्याचे मंत्री किंवा ते जे बदलले की आधीच्या इन्व्हेस्टमेंट अर्धी करून उरलेली अर्धी करतोय अशा स्टेजला जो माणूस असतो, जो स्वित्झर्लंडमध्ये बसला असेल, लंडनमध्ये बसला असेल, कुठे बसला असेल, तो बघतो की अरे हे गव्हर्नमेंट बदललं, हे आपल्याला परत जाऊन निगोशिएट करायला लागणार की काय, आणि ते बऱ्याच वेळा करावं लागतं. ही जमीन ठरलेली होती, तिथे अर्धं काम झालं आहे, अमुक झालं आहे वगैरे. महाराष्ट्रातली पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी तुम्ही लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे ते की महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्षासाठी येणे, त्याच्या आधी भाजप शिवसेना असं सरकार 4.5-5 वर्ष असणे, मग हे 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं आलं ते जाणे, त्याच्या जागी महायुतीचं येणे, आता महायुतीचं येणार आहे का महाविकास आघाडीचं होणार आहे हे माहीत नसणे, ते कुठलंही आलं तरी ते किती काळ टिकेल हे माहीत नसणे, कुठले आमदार कुठून कुठे जातील हे न सांगता येणे, ह्या गोष्टीचा आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप जास्त अभ्यास इन्व्हेस्टर लोक करत असतात. आणि त्याच्यामध्ये फार कमी असे आहेत की जे म्हणजे मोठे भारतातले नंबर 2 आणि नंबर 1चे जे उद्योगपती आहेत ते असे फार कमी आहेत की त्यांचं सगळीकडे व्यवस्थित सेटिंग ज्याला शब्द आपण वापरतो ते आहे, त्यांना काही फरक पडत नाही, असे कमी आहेत. बाकीचे सगळे त्यांना फार फरक पडतो जर गव्हर्नमेंट बदललं तर, म्हणून ते गुजरातकडे जात आहेत हे लक्षात घ्या. कारण त्यांना गॅरंटी की तिथे पॉलिटिकल स्टॅबिलिटी, सिंगल विंडो क्लिअरन्स हे सगळं आहे. म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम असला तरी तिथे जात आहेत.
तेलंगणामध्ये सुद्धा आत्तापर्यंत तरी पॉलिटिकल स्टॅबिलिटी होती आणि त्यांना सगळं हे मिळत होतं. आता थोडंसं बदल होतोय, पण तिथले आलेलं नवीन जे रेजिम आहे ते सुद्धा, किंवा आंध्रमध्ये सुद्धा त्यांना दे आर व्हेरी मच अवेअर ऑफ ऑल दीज थिंग्स. म्हणजे ते काय करतात की लॉंग टर्म ते ॲग्रीमेंट्स देतात लोकांना की हे असं असं राहील, ह्या कंडिशन्स राहतील वगैरे. ती स्टॅबिलिटी महाराष्ट्रात आहे का, हा प्रश्न इन्व्हेस्टरच्या मनात मोठा आहे. म्हणून एम्प्लॉयमेंट आणि बेरोजगारीचा प्रश्न जास्त येऊ शकतो. अगदी डिटेल आणि समर्पक असं उत्तर दिलं सर तुम्ही. मगाशी तुमच्या उत्तरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख होता आणि योजना पण जर का आपण बघितल्या तर योजनांची नावंसुद्धा मुख्यमंत्री आणि पुढं त्या योजनेला नाव दिलेलं आपल्याला दिसून येते. मग हे महायुतीसाठीचं बजेट होतं की मुख्यमंत्र्यांचं बजेट होतं, अशी एक टीका केली जाते. तर ह्या टीकेमध्ये कितपत तथ्य वाटतं सर? मला फार तथ्य त्याच्यामध्ये वाटत नाही. कारण हे बघा, पहिल्यापासून एक भाजपचं थिंकिंग असं होतं की काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी संजय गांधी निराधार महिला योजना, राजीव गांधी अमुक अमुक योजना, इंदिरा गांधी तमुक तमुक योजना, अशा सगळ्या योजना आणल्या आणि भाजपचा त्याला विरोध होता. आणि या बाबतीत भाजपशी मी ॲग्री करतो या विषयाच्या बाबतीत की व्यक्तिकेंद्रित योजनांची नावं नसावी. त्यामुळे त्यांनी सगळ्या योजनांची नावं बदलली. आता काही ठिकाणी त्यांनी दीनदयाल उपाध्याय योजना वगैरे हे ठेवलेलं आहे, किंवा अटल योजना वगैरे ठेवलेलं आहे काही ठिकाणी. पण बहुसंख्य मोठ्या सेक्टर्समध्ये त्यांनी ज्या योजना आणल्या त्याला त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अशा पद्धतीचा बदल त्यांनी केला. तो मनमोहन सिंग असलेल्या काळात काही प्रमाणात सुरू झाला होता. मनमोहन सिंग यांनी सुद्धा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असं ते त्यावेळी सुरू केलं होतं. तर हे तत्त्व मला वाटतं महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यांमध्ये त्यांनी आणलेलं आहे की योजनेमध्ये कंटिन्युटी राहावी, नावानी कोणाच्या योजना नसावी, किंवा कुठल्या एका व्यक्तीला त्याचं क्रेडिट नसावं, तर सरकारला क्रेडिट असावं. आणि त्या पक्षाचं सरकार सत्तेत असताना ती योजना आली हे लोकांच्या लक्षात राहणे इतके लोक हुशार असतात, तो काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे जरी घोषणा अजित पवार अर्थमंत्री म्हणून करत असले सभागृहामध्ये, आणि जरी ती घोषणा संपूर्ण सरकारची म्हणून असली, तरी त्याला आपण एक मुख्यमंत्री लाडली बेटी योजना, ते कॅची नेम आहे, तुम्ही लक्षात घ्या. भाजपच्या यशाचा एक भाग असा आहे की त्यांनी बऱ्याच ठिकाणी उज्ज्वला योजना, लाडली बेटी योजना अशा पद्धतीची कॅची, ज्याला आपण आकर्षक म्हणतो, ही नावं दिलेली आहेत. आणि तेच तत्त्व इथे आहे. मला असं वाटतं की हा भाजपने दिलेला एक ओव्हरऑल फॉर्म्युला आहे. त्याच्यावर हे काही शिंदेंनी ठरवलेलं असेल असं मला वाटत नाही की याला मुख्यमंत्री योजना असं नाव द्या. हे ओव्हरऑल सिस्टीमने ठरवलेलं आहे की आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशावरनं सरळ सरळ घेतलेलं आहे. तर मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये एकाचं क्रेडिट नाही दुसऱ्याचं आहे वगैरे, असं नाही. सगळ्यांचं मिळून क्रेडिट आहे. शेवटचा प्रश्न विचारतो सर, जो सर्वसामान्यांशी जास्त संबंधित आहे. महाराष्ट्रातील नागरिकाने येणाऱ्या काळामध्ये जो काही अर्थसंकल्प असेल, त्या अर्थसंकल्पाकडून नेमक्या काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत? कारण की सगळेजण बघतात त्याच्यामध्ये की पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होतील का, हा सगळ्यात महत्त्वाचा हेतू असतो. दुसरा असतो वीज माफी होईल का, हे. पण त्याच्या पलीकडे जाऊन अजून काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत राज्याकडून, राज्याचं बजेट? मला खरं तर अवघड होतं. म्हणजे बघा, सामान्य लोकांना अपेक्षा असते की आपल्याला एम्प्लॉयमेंट, आरोग्यसेवा आणि ट्रान्सपोर्ट वगैरे ज्या बेसिक सेवा आहेत त्या मिळाव्या, आणि त्या एक रिझनेबल कॉस्टमध्ये मिळाव्या, ही अपेक्षा असते. एका स्पेसिफिक बजेटकडून त्यांच्या अपेक्षा असतील का, मला असं वाटत नाही. कारण साधारण 25 वर्ष, 28 वर्ष, 27 वर्षाचा तो तरुण असतो, किंवा 40चा 45चा मध्यमवयीन माणूस असतो. त्यांनी गेली 10-12 वर्ष बजेट्स वाचलेली आहेत न्यूजपेपरमध्ये किंवा टी व्हीवर बघितलेलं आहे बजेटमध्ये. आणि लोकांमध्ये एक प्रकारचं सिनिकल, सामान्य जनता, आता आपण या क्षेत्रात आहोत आणि याच्यावरच आपलं प्रोफेशन आहे, माझं गेली 32-34 वर्ष हेच प्रोफेशन आहे, म्हणून मी एवढा इंटरेस्ट घेतो आहे किंवा मला हे माहिती आहे सगळं. मी जर समजा कुठल्या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये इंजिनियर असतो, किंवा आणि कुठल्या क्षेत्रामध्ये असतो, समजा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यात मी बिल्डर असतो, किंवा बिल्डर असतो तर कदाचित मला इंटरेस्ट असतं, पण बाकी अनेक प्रोफेशन्स आहेत, तुम्हाला लक्षात आलं माझा पॉईंट. तर मी एवढा इंटरेस्ट घेतला असता का याच्यामध्ये? किंवा मी जर सामान्य बिझनेसमन असतो, की माझा काहीतरी फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये माझा एक बिझनेस आहे आणि ते मी चालवतो आहे पुण्यात राहून, तर मला काय इंटरेस्ट आहे ना की किती लाख कोटीचं महाराष्ट्रावर कर्ज आहे किंवा काय आहे वगैरे, तर मला काही त्याच्यातनं अपेक्षा असेल असं वाटत नाही. तरुण लोकांना अपेक्षा काय आहे, तर आम्हाला एम्प्लॉयमेंट पाहिजे, म्हणजे हे रिझल्ट ओरिएंटेड असतं. आणि मला वाटतं की महत्त्वाचा पॉईंट शेवटचा मी एक सांगतो,
तो सगळ्या प्रेक्षकांनी पण तुम्ही पण लक्षात घ्या की सरकार कुठल्या पक्षाचं आहे हाही फार फॅक्टर नसतो, कारण पूर्ण यंत्रणा असते, IAS अधिकारी, बाकी सरकारी कर्मचारी, बाकी सगळे लोक, ते सगळे मिळून ते बजेट बनवत असतात आणि त्याच्यावर एक शेवटचा हात किंवा काही त्यातले पॉईंट्स किंवा निधी कुठला कुठे वळवायचा हे पॉलिटिकल लीडरशिप ठरवत असते. हा एक भाग झाला. दुसरा भाग महत्त्वाचा तेवढाच असा आहे की एका बजेटने सगळं फिरलं असं होत नाही. म्हणजे हे निवडणुकीच्या आधीचं 3 महिने आधी आलेलं बजेट आहे, निवडणुकीच्या 3 महिने आधी आलेलं, म्हणून त्याच्यामध्ये इतक्या तुम्हाला योजनांचं हे दिसतंय. मगाशी तुमच्या सहकाऱ्यांशी बोलताना असं एक झालं की 3-4 महिन्यांनी हे पैसे खरंच हा निधी दिला जाईल का, निवडणूक होईपर्यंत फक्त दिला जाईल, असे हे प्रश्न लोकांच्या मनात आहेत. मला असं वाटतं की लोक एक थोडेसे सिनिकल झालेले आहेत. लोक म्हणतात काय फरक पडतो, असं सामान्य जनतेचं एक काय फरक पडतो अशी एक मनोवृत्ती असते. त्याच्यामुळे त्यांच्या काय फार अपेक्षा किंवा काय आहे असं मला वाटत नाही. धन्यवाद. तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी समर्पक आणि विश्लेषण करून उत्तरं आपल्याला सरांनी दिलेली आहेत. होप सर्वांना ही उत्तरं जी आहेत ती पटलेली असतील. आणि जर का तुम्हाला याच्याविषयी अजून काही प्रश्न असतील किंवा ह्या एकूणच चर्चेविषयी जर का तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे करू शकता. तोपर्यंत बोल भिडू या आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.